तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती ऑफिसमध्ये आलेला असतो. ओंकारही त्याच्यासोबतच असतो. मात्र चारुहास सर ऑफिसमध्ये येत आहेत हे कळल्यावर अधिपती खूपच चिडलेला असतो आणि तो ओंकारलाच म्हणतो की त्यांना सांगायचं की पुन्हा ऑफिसमध्ये यायची काही गरज नाही आहे. आणि मग त्यातच त्याला ओंकारकडून समजतं की चारुहास सरांनी फॅक्टरीमध्ये काही छोटे मोठे बदल केले आहेत. त्यामुळे तर तो खूपच चिडतो आणि ओंकारला विचारतो की हे सगळं तुम्हाला करायची परवानगी कोणी दिली. तर ओंकार त्याला समजावत असतो की हे सगळे बदल मोठ्या मालकांनी केले आहेत, आम्ही त्यांना कसं सांगणार. आणि त्यावर अधिपती म्हणतो मग तुला हे सगळं मला कॉल करून कळवता आलं नाही का, हे काय चाललंय तुझं. तर ओंकार त्याला म्हणत असतो की मोठ्या मालकांनीच आम्हाला सांगितलं होतं की अधिपतीला याबद्दल लगेच काही सांगू नका. आणि त्यामुळे अधिपती तर अजूनच चिडतो आणि ओंकारला म्हणतो की त्यांनी जे काही बदल केले आहेत ना ते सगळे बदल रद्द करायचे. आपलं आधी जे काही सुरू होतं ते तसंच सुरू ठेवायचं. आणि त्यावर ओंकारही नाईलाजाने हो म्हणतो आणि तेथून बाहेर पडतो. तर अधिपती डोक्यालाच हात लावून बसतो. तर दुसरीकडे अक्षरा भुवनेश्वरीसारख्या दिसणाऱ्या त्या बाईकडे जाते आणि तिला म्हणत असते की मॅडम तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात आणि आम्हाला कळवलं का नाही. तुम्ही प्लीज आता घरी चला. मी मागाचपासून तुम्हाला हाका मारते पण तुम्ही माझ्याकडे लक्षच दिलं नाही. मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर खूप रागवला असाल. जर तुम्हाला माझ्याशी भांडायचं असेल तर भांडा, पण प्लीज घरी चला. कारण तुम्ही घरी नाही आहे म्हटल्यावर घराची खूप वाईट अवस्था झाली आहे आणि अधिपतींनी तर अन्न पाणीच सोडून दिलं आहे. तुम्ही प्लीज घरी चला. मात्र त्यावर ती बाई काहीच उत्तर देत नसते. अक्षरा तिला म्हणत असते की मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी बाबांसोबत बोलले आहे, त्यांना खूप सुनावलं आहे. आता ते तुमच्याशी कधीच भांडणार नाही, वाद घालणार नाही. तुम्ही चला पटकन घरी. मात्र ती बाई काही जागची हालत नाही. त्यामुळे अक्षरा म्हणते की काय झालं मॅडम, तुम्ही काही बोलत का नाही आणि मुळात तुम्ही अशा का दिसताय. आणि त्यावरती बाई म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. कारण तुम्ही ज्या मला समजताय ती मी नाही. माझं नाव भुवनेश्वरी नाही. आणि ते ऐकून अक्षराला आश्चर्य वाटतं. तर दुसरीकडे चारुहास सर चारुलताच्या फोटोसोबत बोलत असतात. ते म्हणत असतात की मी आपल्या मुलामधील आणि माझ्यामधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता ती दरी अजूनच वाढली आहे. खरं तर आपण आपल्या मुलासाठी जी काही स्वप्न बघितली होती त्यांपैकी एकही स्वप्न पूर्ण झालं नाही आणि हे सगळं काही त्या भुवनेश्वरीमुळे घडलं आहे. तीच या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे आणि म्हणूनच मी तिला घराबाहेर काढलं. मात्र मी त्यावेळी आपल्या अधिपतीचा विचार करायला हवा होता, माझ्याकडून चूक झाली. तर दुसरीकडे अक्षरा त्या बाईंना म्हणत असते की मॅडम हे काय बोलताय तुम्ही. तुम्ही भुवनेश्वरी मॅडमच आहात. कोल्हापूरमध्ये असं एकही माणूस नसेल जे तुम्हाला ओळखत नाही. इथे मी कोणालाही विचारलं ना तरी ते सांगतील की तुम्ही भुवनेश्वरी मॅडमच आहात. मात्र त्या बाई म्हणत असतात की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी खरंच भुवनेश्वरी मॅडम नाही आहे. त्यावर अक्षरा त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करते पण त्या बाई काही मान्यच करत नाही. मग अक्षरा म्हणते की जर तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाही तर मग कोण आहात. आणि त्यावर त्या बाई सांगतात की मी चारुलता आहे. आणि ते ऐकून अक्षराला तर मोठा धक्काच बसतो. तर त्या बाई तेथून निघून जातात. दुसरीकडे चारुहास सर चारुलता मॅडमची डायरी कपाटामधून बाहेर काढतात आणि त्या डायरीकडे बघत म्हणत असतात की चारू तू तुझी सगळी स्वप्न यामध्ये लिहून ठेवली होती. आपण अधिपतीसाठी जे जे ठरवलं होतं ते सगळं तू यात लिहिलं होतं. पण त्या भुवनेश्वरीमुळे त्यातलं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही. त्या भुवनेश्वरीने आपल्या अधिपतीला अगदी तिच्यासारखंच बनवलं, त्याला शिक्षणापासून दूर ठेवलं. आणि म्हणूनच मला त्या बाईचा खूप राग येतोय पण मी काहीच करू शकत नाही. तर दुसरीकडे अक्षरा पुन्हा त्या बाईंच्या पाठीमागे जात म्हणते की तुम्ही खरंच चारुलता मॅडम आहात का, पण हे कसं शक्य आहे. तर त्या बाई म्हणत असतात की मी खरंच चारुलता आहे. आणि ते ऐकून अक्षराला तर खूप आनंद होतो. तर दुसरीकडे अधिपती अक्षराला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र रेंज नसल्यामुळे त्याला फोन काही करता येत नाही. मग ओंकार त्याला ज्या ठिकाणी रेंज असते त्या ठिकाणी उभं राहायला सांगतो आणि मग अधिपती अक्षराला कॉल करतो. तर इकडे अक्षरा त्या चारुलताबाईंसोबत बोलत असते आणि तितक्यात तिला अधिपतीचा कॉल येतो. ती त्यांना सांगते की तुम्ही इथेच थांबा प्लीज, कुठेही जाऊ नका. आणि अधिपतीसोबत ती बोलू लागते. ती अधिपतीला सांगत असते की तुमचा विश्वास बसणार नाही, मला कोण भेटलं. परंतु तिचा आवाज अधिपतीपर्यंत पोहोचतच नाही.
तर अधिपतीचं बोलणं देखील तिला व्यवस्थितपणे ऐकू येत नसतं आणि या सगळ्या गडबडीमध्ये ती चारुलता तेथून निघून जाते. त्यामुळे अक्षरा काळजीत पडते. मात्र चारुलता मॅडम इथे कशा असाही तिला प्रश्न पडतो. दुसरीकडे चंची त्यांच्या रूममधील सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून देत असते आणि म्हणत असते की ज्या ज्या वेळी मी काम पूर्ण करायला बघते ना त्यावेळी कोणी ना कोणी मध्ये येतं. कधी ती अक्षदा, कधी ती म्हातारी आणि आता तर काय तो थोरला मालक. त्याने तर मला स्पष्टपणे सांगितले की कंपनीत यायचं नाही आणि ते ऐकून दुर्गीसुद्धा चिडते. ती म्हणते की ह्या लोकांनी फक्त आजपर्यंत आपला वापर करून घेतलाय. जेव्हा ताई होती तेव्हा निदान या घरात आपल्याला थोडी किंमत तरी होती, पण आता तर ती सुद्धा राहिली नाही. कोणीही येतं आणि आपला अपमान करून जातं. तर चंची म्हणत असते की मम्मी तू काही काळजी करू नको, मी काही ना काही डोकं लावेल आणि ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करेलच. तर दुसरीकडे आजी देवाकडे भुवनेश्वरी लवकरात लवकर घरी यावी म्हणून प्रार्थना करत असते. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते आणि ती आजींच्या मनात अक्षराविषयी विष कालवण्याचा प्रयत्न करू लागते. ती म्हणत असते की ताईची काळजी फक्त तुला, मला आणि चंचीलाच आहे. तू बघितलं का कधी त्या सुनबाईला देवाकडे प्रार्थना करताना? आणि खरं तर जे काही घडलं ना त्यासाठी तीच जबाबदार आहे. तिच्याचमुळे मोठ्या मालकांनी ताईला या घराबाहेर काढलं. मात्र आजी तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. परंतु दुर्गी काही तिचा हट्ट सोडत नाही. ती अक्षराविषयी काही ना काही बोलतच राहते आणि त्यामुळे आजी खूप चिडतात आणि तिला सांगतात की उगाच सुनबाईविषयी काही बोलू नको. तिने भुवीला शोधण्याचा किती प्रयत्न केलाय तुला माहीत नाही. आणि त्यामुळे दुर्गी गप्प बसते. मात्र त्यानंतर ती आजींना असं सांगू लागते की ताईने मला सांगितलं होतं की जेव्हा मी घरात नसेल तेव्हा घरची जबाबदारी तू घे, तू हे सगळं सांभाळ. आणि ते ऐकून आजी हसतच म्हणतात की तुझा आणि जबाबदारीचा काहीतरी संबंध आहे का? उगाच काही बोलू नको आणि स्वयंपाकघरामध्ये जाऊन बघ जेवण झालं की नाही. आणि मग त्या तेथून निघून जातात. तर दुर्गी खूपच चिडते. दुसरीकडे अधिपती अक्षराला जाऊन भेटतो. अक्षरा त्याला सांगत असते की मला खरंच चारुलता मॅडम भेटल्या होत्या. मात्र अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई हे कसं शक्य आहे? आमच्या खऱ्या आईसाहेब जाऊन कित्येक वर्ष झालीत, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे ना. मग या जगातून एकदा गेलेला माणूस परत कसा येईल? त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती मला मान्य आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा. त्या खरंच माझ्या समोर होत्या. त्यांचं वागणं बोलणं सगळं काही चारुलता मॅडम सारखंच होतं आणि त्यांनी मला सांगितलं सुद्धा की माझं नाव चारुलता आहे. पण अधिपती म्हणत असतो की तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका आणि आता हा विषय सोडून द्या. पण अक्षरा काही ऐकतच नाही. नेमकं हे सगळं काय चाललंय हेच तिला कळत नसतं. तिला सतत चारुहास सरांचं बोलणं आठवत असतं आणि त्या बाईंचा चेहरासुद्धा. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.